श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 29 जुलैला म्हणजेच उद्या आहे गुरुपौर्णिमा. आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी सुद्धा ही अगदी एक पर्वणी असते. सगळ्यांसाठीच बघा, आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणाला ना कोणाला गुरु मानलेलं असतं, तर त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या समर्पित असा हा दिवस आपण साजरा करत असतो. स्वामींच्या कोणत्या या दिवशी सेवा कराव्यात, त्यानंतर ज्यांनी बघा पारायणं सुरू केलेली असतील, जसे की 11 दिवसांचं पारायण, 21 दिवसांचं, 7 दिवसांचं सुरू केलेल्या ह्या सेवा आहेत, पारायण आहे, त्याचं उद्यापन कसं करायचं, त्याचबरोबर घरच्या घरी आपण गुरुपद कसं घेऊ शकतो याची अगदी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, आपल्या आयुष्यामध्ये कोणीतरी गुरु असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि आतापर्यंत तुम्ही कोणाला गुरु मानलं नसेल ना, तर नक्कीच या गुरुपौर्णिमेला, आणि बघा आपले आईवडीलसुद्धा आपले गुरु असतात. आपले जे शिक्षक होऊन गेले आहेत आपल्या आयुष्यामध्ये ते आपले गुरु असतात. पण कोणाला तरी असं स्मरणार्थ ठेवून आपण त्यांना नेहमी समोर ठेवून त्यांचा आदर्श ठेवून जीवनामध्ये वागत असतो. तर अशी भावना मनामध्ये ठेवून गुरूंच्या स्मरणार्थ त्यांच्या आदरानं काही गोष्टी करणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. तर त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण कुठल्या सोप्या सेवा करायची आहे, त्याचबरोबर गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची, तर बघा ती देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि जर बघा तुमच्या जवळपास जर कुठे स्वामी महाराजांचं केंद्र असेल किंवा स्वामींचा मठ असेल, तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्या केंद्रामध्ये किती गर्दी असते. खूप अतिशय प्रसन्न वातावरण असतं. अगदी व्यवस्थित सगळेजण दर्शन घेत असतात. गुरुपद घेण्याचा कार्यक्रमसुद्धा चाललेला असतो. तर बघा, तुम्ही देखील असं गुरुपद घेतलं आहे का, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर गुरुपौर्णिमेला सगळ्यात पहिलं बघा, आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. आंघोळ वगैरे छान झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवांचं बघा देवपूजा करायची आहे. सर्वात आधी महाराजांचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे. रोज जसं बघा आपल्याला जसं आपण नित्य नियमानं देवपूजा करतो तशी देवपूजा करायची आहे, सेवा करायची आहे. तर सेवा कुठली करायची, तर बघा महाराजांचं गुरुपद घ्यायचं आहे. पहिलं देवपूजा करायची आहे, मग आपली जी सेवा आहे ती करायची आणि मग महाराजांचं गुरुपद घ्यायचं. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला बघा पूजा मांडणी करायची. कशी करायची, तर बघा अगदी कंपल्सरी नाही आहे. तुम्ही पूजा मांडणी तुमच्याकडं बघा स्वामी महाराजांचा बघा फोटो असेल, मूर्ती असेल, तर तुम्ही बघा सेपरेट जरी पूजा मांडणी केली तरीही चालेल, किंवा तुमच्या देवघरात जिथे आहे तिथे बघा तुम्हाला तिथेही तुम्ही हे गुरुपद घेऊ शकता. तर स्वामी महाराजांचा फोटो असो किंवा मूर्तीत असो, तर त्याच्यासमोर तुम्हाला बघा सकाळी सर्वात आधी काय करायचं आहे, गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. सकाळी उठल्यानंतर जो घराचा मुख्य दरवाजा आहे तर तो स्वच्छ करून घ्यायचा. उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं. पौर्णिमा आहे तर बघा लेपन हे आवर्जून करायचं आहे. उंबरठ्याला तुम्हाला बघा गोमूत्र शिंपडायचं आहे. त्यानंतर हळदीचं लेपन करायचं. त्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं. जवळ स्वामींचं केंद्र वगैरे नसेल तर तुम्ही या बघा सांगते त्या गोष्टी नक्की करा. तुम्ही घरच्या घरी गुरुपदसुद्धा घेऊ शकता. तर बघा अगदी बघा पूजा मांडणी बघा केली तरी चालेल, नाही केली तरीही चालेल. देवपूजा जेव्हा करतो दिवा अगरबत्ती आपल्याला लावून घ्यायची आहे. गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे. सेपरेट पूजा मांडणार असाल तर तिथे गणपती बाप्पांची आपल्याला स्थापना करायची. गणपती बाप्पांना मनोभावे हळद, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करून घ्यायची. दिवा अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं. प्रार्थना करायची की माझी ही जी काही पूजा आहे ती निर्विघ्नपणे पार पडू द्या, अशी बघा असं प्रार्थना करायची. आणि मग महाराजांच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या हाताला गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही स्थापित करू शकता.
किंवा तुमच्या देवघरात बघा, देवघराचं मध्येच जर तिथेच ठेवली असेल तरीसुद्धा चालेल, काहीच हरकत नाही. आता तुमच्याकडे महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, जे काही असेल तो तुम्हाला ठेवायचा आहे. देवघरामध्ये तिथे असेल तिथे पण तुम्ही करा. बघा, शक्यतो सेपरेट पूजा मांडणी नाही केली तरीही चालेल, केली तरीही चालेल. जिथे देवघरामध्ये मूर्ती ठेवली आहे, फोटो ठेवला आहे, तिथेच सगळ्या गोष्टी करत असता. तर बघा, ते स्वच्छ पुसून घ्या, कारण बघा तिचा आपल्याला अभिषेक करता येणार नाही. जर मूर्ती असेल तर महाराजांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. तुम्ही जमल्यास बघा, अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला गुरुपद जे आहे तर ते घ्यायचं आहे. तर बघा, गुरुपद घेण्याआधी तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. अभिषेक कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे. तर त्या पद्धतीने अभिषेक करून ते अभिषेक केलेलं पाणी जे आहे ते प्राशन करायचं आहे. त्यानंतर बघा, तुम्ही जर का स्वामी चरित्राचं पारायण केलं, तुम्ही त्यानंतर सप्तशती गुरुचरित्राचं पारायण केले, गुरुचरित्र तुम्ही केलं असेल तर ते पारायणाची पोथी तुम्हाला तिथे ठेवायची आहे. पोथीलासुद्धा हळद कुंकू अक्षता आपल्याला सगळं ठेवायचं आहे. कारण पोथी तुम्ही पारायण केलं नसतील तरी पण ठेवा, कारण या पोथीसुद्धा आपले गुरु आहेत आणि या सुद्धा आपल्याला जीवनामध्ये खूप काही शिकवून जातात. त्यामुळं त्या पोथींची सुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे. आणि बघा, त्यानंतर तुम्हाला त्यांना देखील फुलं अर्पण करायचे आहे, धूप दीप ओवाळायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला नैवेद्य म्हणजेच तुम्ही सकाळी बघा जो काही तुम्ही वरण भात भाजी पोळीचा नैवेद्य अर्पण करणार असाल तर तो केला असेल तर तो करायचा आहे. किंवा बरेचसे लोक या दिवशी उपवासही करतात, तर तुम्ही उपवास करणार असाल तर उपवासाचाही पदार्थ तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर बघा, मूर्तीचा मानसन्मान, फोटोंचा बघा मानसन्मान केल्यानंतर गुरुपद घ्यायचं आहे. आता गुरुपद बघा, खडी साखर आणि नारळ जे आहे तर ते महाराजांना अर्पण करायचं आहे आणि मनामध्ये प्रार्थना करायची आहे की हे परब्रह्मा श्री स्वामी समर्थ महाराज, आपण माझे गुरु, सद्गुरू, परमगुरू आहात. आपण माझा योग्य सांभाळ करा, मला योग्य मार्गदर्शन करा आणि माझं गुरुपद जे आहे तर ते तुम्ही स्वीकारा, असं अगदी मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आहे. जे काही मनामध्ये आहे अगदी तुम्ही साध्या भोळ्या मनानंही महाराजांना ते सांगायचं आहे. आणि मग त्यांच्यानंतर बघा, महाराजांना मुजरा देखील करायचा आहे, नैवेद्य अर्पण करायचा आहे. संध्याकाळी पण तुम्हाला अशा प्रकारे छान सेवा करायची आहे. तर त्याचबरोबर बघा, 11 वेळेस श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. स्वामी चरित्र सारामृताचं जमेल तर बघा, जमत असते जेवढे तर तेवढी तुम्हाला अध्याय बघा पाठ करायचे आहे. म्हणजेच 1 ते 21 अध्याय या दिवशी तुम्हाला पठण करायचं आहे. त्याचबरोबर तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र बघा, तुम्ही अगदी कितीही वेळा तुम्ही म्हटलं तरीही चालेल. जास्तीत जास्त तुम्ही बघा 11 वेळा 21 वेळा तुम्हाला म्हणायचं आहे. महाराजांची आरती, त्यानंतर बघा ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत, त्यामध्ये बघून तुम्ही नक्कीच करू शकता. बघा, तारक मंत्र म्हणा, तेवढीसुद्धा सेवा भरपूर आहे. नामस्मरण करा अगदी मनापासून, कुठलीही दिवसभरात जेवढं जमेल जेवढी जमेल ती सेवा करा. बघा, आपली गुरूंची आपण सेवा करणार आहोत. या दिवसाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. मग आपल्याला म्हणायची वेळ येत नाही की माझ्यावरच अशी वेळ काय येते, तशी वेळ काय येते. तर बघा, आता हे झालं की आपल्याला कसं म्हणजे सेवा वगैरे कशा करायच्या, दिवस कसा साजरा करायचा. गुरुपदच मी अजून तुम्हाला सांगते की जिथे स्वामींचा तुम्हाला जवळपास मंदिर वगैरे नसेल तर तुम्ही तुमच्या घरी सांगितल्याप्रमाणे नक्कीच गुरुपद घ्यायचं आहे. महाराजांसमोर तुम्हाला दिवा लावायचा, खडीसाखर नारळ ठेवायचं, गुलाबाचं फूल अर्पण करायचं आणि सांगितल्याप्रमाणे महाराजांना बघा मुजरा देखील करायचा आहे. आणि गुरुपद जे आहे बघा, मला तुमचं गुरुपद द्या, गुरुपद माझा स्वीकारा, माझ्या चांगल्या पण आणि वाईट काळातसुद्धा मी तुम्हाला कधीही विसरणार नाही, रोज माझ्याकडून सेवा करून घ्या, अशी मनोमन प्रार्थना करायची आहे. आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने बघा तुम्हाला
गुरुपद. आता ते बघा, जो नारळ आहेत गुरुपद, तुम्ही घरच्या घरी एक नारळ तुम्ही महाराजांसमोर अर्पण करणार आहात, तर ते तुम्ही नंतर खाऊ शकता. सगळे आपण घरातले जे काही व्यक्ती आहेत तर त्यांनी तो नारळ प्रसाद म्हणून खाऊ शकता. दुसऱ्या दिवशी बघा, तुम्हाला तो खायचा आहे. स्वामींना गुरु करण्यासाठी लागणारं नियमातला पहिला नियम म्हणजे तुम्हाला बघा, वाईट गोष्टींचा त्याग करावा लागतो. सगळ्यात पहिलं आपण कुठली चांगली गोष्ट करतो ना, तर त्यावेळेस आपल्याला वाईट सवयींचं टेन्शन येतं की हे केलं तर चालेल का, ते केलं तर चालेल का. तर बघा, वाईट गोष्टींचा आपल्याला सर्वात आधी त्याग करायचा असतो. मोठा अजून झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.